जय भीम. मित्रांनो, मी आज पुण्यात आहे. माझ्याकडे पुण्यातलं एक प्रकरण आलं होतं. ते म्हणजे वारजेमध्ये फार प्रख्यात सीबीएसई शाळा आहे एका व्यक्तीची. स्वतः फॉरेन रिटर्न आहे. त्या शाळेमध्ये आपली एक बहीण शिकत होती. 1ली ते 8वी शिकली. आता ती 9वीत होती. ती 9वीत RTE शाळेत शिक्षण घेत होती. म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत ती शिकत होती. काहीतरी टक्के आपल्याला आरक्षण भेटतात. ते 1ली ते 8वी शिकली. 9वीत गेली आणि तिला नापास केलं. तिला पुन्हा पेपर द्यायला लावला. ती पुन्हा पास झाली. आणि पेपर दिल्यानंतर शाळेचा वेलकमचा मेसेज आला. वेलकम टू 10th. किट कलेक्ट करण्यासाठी तिला बोलवलं. मित्रांनो, तिची ID कार्ड सुद्धा दिली बघा शाळेने. हे सर्व देऊन दिल्यानंतर फी घेतली ऍडव्हान्स मध्ये. आणि पुन्हा शाळेवाले म्हणतात की मुलगी 9वी नापास आहे, 10वीत ऍडमिशन नाही भेटणार. तुम्ही आम्हाला मेल करा की तुम्ही ऍडमिशन काढताय, मगच आम्ही LC देऊ म्हणे. मित्रांनो, हे संज्ञा करून घेणार. तुम्ही मागे बघताय पोलीस चौकी. कारण की आम्ही शाळेत गेलो. शाळेत आम्हाला एकदम तुच्छ वागणूक दिली. कोणी आम्हाला विचारलं पण नाही. 2-2 तास बसून ठेवलं आम्हाला. म्हणून मित्रांनो, आम्ही आज मार्शलला बोलवलं, फोन केला. त्यांच्या कॉर्डिनेटरने, म्हणजे ते आम्हाला किंमत देत नव्हते म्हणून आम्ही पोलिसांना मध्ये आणलं आणि पोलिसांकडून त्यांना आम्ही भेटलो. आम्ही डायरेक्ट शाळेच्या चेअरमनलाच बोलवलं. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, चेअरमन सगळे इथं आले. सगळ्यांशी आम्ही डिस्कस केलं. त्यांनी आम्हाला 2 दिवस मागितले आहेत. 2 दिवसात आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो. आपल्याला आपली मुलगी 10वीत पाहिजे, कारण की आपल्याकडे मेल आहे. ते म्हणताय हा मेल डिफॉल्ट आहे वगैरे वगैरे. आम्हाला ते माहित नाही. कायद्याने बोला. म्हणून मित्रांनो, आपण लवकरच भेटूया. अशा कोणत्याही विद्यार्थ्याला अन्याय झाला नाही पाहिजे आणि तो आपण सहनही नाही केला पाहिजे. लवकरच भेटूया. जय भीम.